अरे बेटा अशीच नाव लय बरं जिया. हा आणि अशी जामनावाला नाव रोशन कर. हा उद्या जाऊ बरं आपण दुसऱ्या स्कूलमध्ये ऍडमिशन वगैरे करायला. नाही व आपली जी अशी की जाई बर का. हा तिले ना चांगली स्कूल मा टाकवता आपण. जाव मग तीन कोणी नेते कोण कोणी काय करणार साहेब होत्या पैसा असले मग पैसा हरायणी लेकरासले शिकू द्यायला नाही ते मग ते बी काय महत्व आहे ना. आवा शिकणार ते माय आपलं नाव रोशन मय होय ना म्हणजे तीच मोठी परापेटी शे. काय करतात ती परापेटी ली देणी. हा काय राहत शेती मा जेम ना तेमनी कपायल देम गैरा तांडरा साको जिथलं राहो तिथलं निघस बी नाही. काही टाइमला जेम ना तेम पडस गैरा ताणणारा आको मग 12 महिना डोकाल ताण राहत्या ना. टेन्शन नका लिहावं आपली पोले चांगली शिकाट देत पोऱ्या ते बरं मामान घरचे. हा त्याला ते बरं काही ताण नाहीये पुन्हा मा. तिले शिकाडणी त्याला शिकाडणं त्यातलेच मोठं करणं काय शे दुसरं. आपली पोरीतली हुशार शे. कालदिन बिल्डिंग जाऊत बरं होय आपण. गैरा कोल गप्पा चाल राहिन्यात बिन दाल येण्या बिन बाय कोण्या बी. तुमचे इष्टाप तर नाही करे ना म्हणे. कोणता खोल बिली सैदीनी चालवाय ना म्हणा बिना. बय आका हाय आमनी पोरना चावी राहून. काय काय रे बा काय नाव सविता. मला आहे ना काजी त्या दुसऱ्या स्कूल मध्ये टाकताय चांगल्या स्कूल मध्ये. व सविता आई पराय घर ना दणशे ना काय बांगाशेत बी तुम्ही खरंच ना. मग तुम्ही मुलं कितला शिकायच्यात लिकायच्यात ती जाबली बी लागणी नोकरी बी लागणी ते आपण तुला पैसा दिली असतच. अशा पैसा वाया तुझे गाला ना का. कुचाल परांगुनी मस्त पलाट बिलाट लिहिल्या कुठे घर भीड लिहिल्या काय अशात माय करणी तुमले बीबी मागणी मी टाकाली सारो ना बरं. मग गैराधी माग लाव ना पडस लावा ते बरं गैराधी मग कथा काय गैरा नव्हते. हा इरा मा पैसा टाकी दिशात मग मुंडान गंडा गण लागस ना बाई साधं लागस का दादा. पोरणी जातीतल्या चिक काढोनी. काय चुलनी मूल शेवटी बाकरच टोकस ती. इले म्हणा सांगा ना रागी राय ना दक. काय चुकीनं सांग राय ना बरं मी काय सविता द काय तुना अंड्या. अरे बेटा इथलं शिकेनी काय करण्याची काही नाही इथला बी शिकेनी इथला पैसा घालो काही काही चीज होत नाही. फराय करणार दंड काही देव त्या पैसा घाला ना चालणार. हुई खिचडी खायच्या आतून बापून अजून तपास नाही. हुई खिचडी खायला येतात ते बरं खाऊन घ्या ना मग तुमची गरम खिचडी का आली आमच्या घरी. बजरे बेटा असं बोला नाही हो आका जरा की मानसिकता चेंज करा. तुम्ही जर पोऱ्या मान पोरमा असा जर फरक कशी खरंय काय खरंय. मग तू बी ते एक पोरत होती ना का कधी बी मग ह्याच्या फरक नाही करू मानस नाही. आता लोक पोरी सर ऑपरेशन काढल्यात पोऱ्याच नाही पोरी जास्त पुढे प्रगती करीत आहे ना. चंद्रावर जा पण काय नाही पायलट काय जास्त क्षेत्रामा पोरी जास्त पुढे शेतीस. प्रत्येक क्षेत्रामा पोरी जास्त पुढे पाऊल टाकी राहणार. पोऱ्या सर बारी वरून पोरे काय वागतात ते पैसा आला त्याच कोणी इथला करी ठेव वागेत ना उगेत. मग पोरे वयसनी माय बाप ना आलसतच कोण वृद्धाश्रमात सोडस ते कोण कुठे सोडस. मग आणि आखू तो अशीच चाव्यास तिलेच चिकांडीशी आमले राहून लोक न करणार माय बापनं नाव चालस तिथला. पोऱ्या चांगला निघणं चांगला शिकी जाणं चांगला प्रगतीले चांगला कामले लागणं हाय बी खूप मोठी प्रगतीचे माय बापने काय करायचं तो पलाट लिहून घर लिहून आमले ना ते. काय अक्का काय चावे ती तुम्ही बी मग अशी चावे ना मला निपटणं बरं दादा मला संता गुन्हा बरं तुम ना. मग आणि अशा चावे तुम्ही भाकरी डोकी म्हणे मग कसाला भाकरी डोकी ती जर चांगली नोकरी लागली ती घर मारून बाळायला लागल्यास तिलचे शिकाण्यास म्हणे पोरा एक नंबर यायचे भी समज ना. आकोट दिवसां नको टावसन नको गरज निशी काढू तेवढी दिले. मग चाली शाळा मग टाकाव नाही काय मी कसाले लोक नाही ना एवा करा ना जनते ना माय बाप पैसा लावतो दादा. अशी नी चाव्यो माणूस नी यमन चाव्यो जरा क आणि अशा फरक नाही बरं दादा ना पोर मान पोऱ्या मा बिलकुल ते नाहीच. तो माणूस करावणी मी करावणी माय पोरी सर ऑपरेशन करले राहणार. मग आता चांगला शिकेली गेलं ना किडिंग सुद्धा करता नाही इथलं कमी बी जाईल तुम्ही ना पहिला दिल्लास नाही पहिली बुद्धी शे पटी. पोऱ्या पोर पराय करणी शे ना अमुक करणार तो कदा करणार शे काही नाही ती उनी का तो बी बेमान जास. आता आहे ना विश्वासच नाहीये. मग त्या पोरीसले तरी माया त्या तरी माया बापने तर एक बिघड नाही का दौडत येते काय करतं त्या पोरीसले ठिकाणा डाव.
दको माय मी मजाक मा सांगा ना तुमल्या गैरा खरा पटी घे चाल दादा सविता नाही ना दिमाग पटी घ्या आधी पुरी बांगटच दिसते आजी बी नाही बेटा असं नाही बोलायचं चांगलं बोलायला सांगितलंय ना तुला बघा ना तुम्ही कशा सांगत होती आवाज होती घरनं शे ना तशी दुसऱ्या घरनं ढकाल जास हा ठिकाणवर जे काय बेटा अक्का मला संता ना दादा वा काही ना माई सोतीनगर कशी तो पोऱ्याला ट्युशनला आले ती पोरले ट्युशन नेला आले मग ती पिवताना तना कुदत ते दिखास मग शेवट तिने लावायला तो मारसलेला आहे तवयला ती आकाने ठिकाणावर शेकाव माय मग म्हणजे तो शिके आणि तिने शिकाव का आवा चांगली कधी पोऱ्या शिकणार ते निदान आपला पोरेसले जरी शिकाड तरी भरपूर शे ना काही तिथलं डोकंच नाही ते कधी डोकाना वापर करते नो माय हा भाई त्या अक्कात वर्ष नको लागू उच्च पण नाही काल दिन जाऊत मग आपण हा ना मग काल दिन जाऊ तो माय चला लवकर जिथलं वय तिथलं शेकाणी मग बैस आलं दुपार ना बरे काय कोण खिचडी करच वी खावाय बांगट कताळणी ह काहीतरी बट्ट भाकर काहीतरी करती आव शांत पटाव हा गैरा टाइम होई गयता दोन भांडा करत मग काय वैरी दिनी हा दुपारी बरे खिचडी दुनियानीच सवाद द्या खाऊ का नका चाया करा तो काम ना पुऱ्या खायली राहणार आणि तुम्ही चायाच करत जा काय हा या पोरी जायचे तिरोज ना ती एक सांगते खिचडीच चालली राहिनी ती बंद करा दे कशात ते खावणे ती उडी जा हा एकला ना दोन जण ना फरक नाही पडत का बरं उचे जे पोरीस ना लय येतात त्या काय 230 ना भले त्या ताज्या तवताण्यात नाही तर ना नानिया मग मना तिचा फरक नाही का जाऊ द्या अक्का काय हो का खाओ बापू तुम्ही बी बाय अक्का एकली ना हा खायला नू पोटल्या भरकरनी पडी ठिकाण नाही ती नामा माय वो तुमले का मंगा ते बासमती राईस ना करना पडी हुई मग क्या जरा भाजी इतला भारी हां आणि म्हणे कशा बनायचे बटा मटेरियल टाकेलचे तुमले कदा काही नाही राहणार डोया तुमना गोयाची नाही होई घ्या मटेरियल छे पण तुला आतले सवाद नाही छे बाई तुला आतनी खिचडी चांगली लागस मजाक करा वय दका तुम्ही मजाक नाही पाजा करा ना का ते ताडग डायरेक्ट आता लिहिली तू बरं मी हा तुमले पटले भर बी करू दे आणि तर सांगत पडायला लावसू हा बुके पट तवय समजी तुमले मजाक नाही पाजा करा आणि समजी राहणं वय मुमजी राहणं वय नको 11 वाजता तवदूर काय डिब्र करायला ठिकाण होता आणि डिब्र सापडी राहत आणि म्हणून टाकी दिली पहिली दिनी खिचडी संध्याकाळी काय तुमल्या खिचडीने दान ठेवू का काहीतरी भाजी भाकरी करतोस ना जाऊ दे अक्का काय टेन्शन नको लिहू तू काय बो तुला उद्या आवडस खिचडी म्हणूनच करी होई तुन माहिनी तुला खिचडी आवडस म्हणून खिचडी ना ताण राहस का कितली भारी राहत बरं खिचडी चाल द्या मग